जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचा। मी आलेलो आहे चर्नी रोडला मांगलवाडीला आणि इथे श्री जरीमरी गोविंदा पथक यांचं आज सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। पाठी बघा प्रॅक्टिस सुरू आहे गोविंदा पथकची आणि ह्या गोविंदा पथकची खासियत अशी आहे की 100 वर्ष जुना हा गोविंदा पथक आहे आणि मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे मुलं येतात ह्या पथकामध्ये सामील दहीहंडीची प्रॅक्टिस करायला आणि या व्हिडिओमध्ये पुढे आपण त्यांची प्रॅक्टिस बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करू। तर मित्रांनो वॉर्मअप थर लावलेले आहेत, पटापट लावले आहेत। तर मित्रांनो वॉर्मअप सुरू आहे श्री जरीमरी गोविंदा पथक चर्नी रोड इथे आलेलो आहे मी आणि श्री जरीमरी गोविंदा पथक यांची वॉर्मअप प्रॅक्टिस चालू। थर लावलेला, 4था थर लावलेला, सलामी दिली आहे। आता हळूहळू वाटतं 5वा थर लावतील पुढे।
गणेश सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही दरवर्षीच 8 थर लावतातच, तर ह्यावर्षी 9व्यासाठी तुम्ही ट्राय करणार आहेत की? 9व्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. आज थोडा पाऊस आला आहे, त्यामुळे मुलांची हजेरी कमी आहे सरावासाठी. पावसाने थोडासा हे झालेला आहे. आणि मी बघितलं आहे की प्रशिक्षक पण स्वतः त्या थरामध्ये असतो आणि त्यांना प्रोत्साहन देत असतो. तर तुम्ही किती वर्ष हे करतात दहीहंडी सरावाचं? मी साधारणतः तरी एक 10-11 वर्षात असल्यापासून हंडी फोडायचो. 10-11 वर्ष असतात. त्याच्यानंतर 16व्या वर्षी मी 3 एक्के उचलले. 2007 साली आणि 2019पर्यंत मी 3 एक्के उचलत होतो. 13-14 वर्ष 3 एक्के उचलले. लॉकडाऊन नंतर मग नवीन मुलगा तयार केला आणि मग तो उचलतो. तो मी 4मध्ये होतो, 2 वर्ष 4मध्ये होतो त्या पोझिशनला. सर प्रो गोविंदा आता सुरू आहे खूप जोरात, दुसरं वर्ष आहे, तर प्रो गोविंदासाठी तुमचं पथक काय प्रयत्न करतोय की नाही? प्रो गोविंदाचा आमचा प्रयत्न होता, पण आता तो आम्ही असं जाऊ असं सांगता येत नाही आहे प्रो गोविंदाला. आमची तयारी तेवढी झालेली नाही आहे आणि पुढच्या 1-2 आठवड्यात होईल. पण तो एक वेगळ्या पद्धतीचा गोविंद आहे. तेवढ्या फास्ट तर आमच्याकडून लावले जातील असं हे नाही. म्हणजे जो पारंपरिक गोविंदा आहे त्यापेक्षा हा वेगळा आहे ना प्रो गोविंदा? आणि ते एक गोविंदा स्पोर्ट्स म्हणून एक तो चांगला विचार आहे. प्रो गोविंदा साहसी खेळ म्हणून एक त्यासाठी चांगला एक तो पर्यायी मार्ग आहे. नारी पौर्णिमा गोविंदाच्या अगोदर तो एक केला जातो.